हॅलो. तर चला मुलांना, आज आपण सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 55. ओके, आपला सर्वात शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे आणि सर्वात इझिएस्ट प्रॉब्लेम सेट आहे पहा. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन इन अ क्लास इज गिवन इन अ सेंटीमीटर. ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ धिस डाटा. तर एक क्लास आहे आणि त्या क्लासमधले मुलं किती आहेत? 30 आहेत आणि त्यांची आपल्याला हाईट दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये आणि त्या हाईटचं आपल्याला काय काढायचं आहे? फ्रिक्वेन्सी टेबल काढायला सांगितलेलं आहे. चला काढूया. तर इथे पहा, आपण पहिला कॉलम जो केलेला मुलांची हाईट आपल्याला जी दिलेली आहे ती आपल्याला इथे लिहायची आहे. दुसरा आहे टॅली मार्क्स आणि तिसरा आहे फ्रिक्वेन्सीचा कॉलम. तर हाईट ऑफ अ चिल्ड्रन, आता मुलांची जी हाईट आपल्याला दिलेली आहे तर ती पहा, जो छोटा नंबर आहे तो आहे 131 आणि जो सर्वात मोठा नंबर आहे तो आपण शोधूया, तो आहे 140. कारण 140पेक्षा कोणताही नंबर मोठा दिसत नाही आहे आणि 131पेक्षा कोणताही छोटा नंबर दिसत नाही. म्हणजे 131 to 40 पर्यंतचे नंबर आपल्याला फर्स्ट कॉलममध्ये राईट करायचे आहेत. 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 130, 138, 139, 140. ठीक आहे. तर आता फ्रिक्वेन्सी आधी आपण राईट करून घेऊया आणि नंतर टॅली मार्क काढूया. ठीक आहे. तर फर्स्ट कोणता नंबर आहे आपला? 131. तर 131चे किती आहेत ते आपण काउंट करूया. चला, 1 1 2 3 राईट करून घेतलेला आपण 3. त्यानंतर इथे 132चा आपण काउंट करूया, शोधूया. 132, 132, 1 2 3 3. 132 ज्या मुलांची हाईट आहे असे सुद्धा किती मुलं आहेत? 3 मुलं आहेत. ठीक आहे. त्यानंतर 133, 1 2 3 4 5. तर अशी किती मुलं आहेत? 5 मुलं आहेत की ज्यांची हाईट किती आहे? 133 सेंटीमीटर. आता 144 शोधूया, 134 शोधूया. 1 2 3. किती आहेत? 3 मुलं आहेत असे की ज्यांची हाईट 134 सेंटीमीटर आहे. ओके. त्यानंतर 135, 1 2 3 किती आहेत? ते सुद्धा 3 मुलं आहेत की ज्यांची हाईट किती आहे? 135 सेंटीमीटर आहे. 136, 1 2. तर 136 हाईट असलेली किती मुलं आहेत? 2. त्यानंतर 137, 1 2. ते सुद्धा किती आहेत? 2 मुलं आहेत ज्यांची हाईट किती आहे? 137. त्यानंतर 138, 1 ओनली 1च आहे. 131 हाईट ज्यांची आहे ते किती मुलं आहेत? तर 1 आहे. त्यानंतर 139, 1
2 3 3 आहेत आणि सगळ्यात लास्ट आहे 140. तर 140 तर 140 हाईट असणारी मुलं शोधूया. आता सगळ्यात लास्टचा क्वेश्चन आहे. 140 1 2 3 4 आणि 5 आहे. 140 सेंटीमीटर आहे. तर आता आपल्याला इकडे काढायचे आहे टॅली मार्क्स. तर इथे टॅली मार्क काढताना आपल्याला स्टँडिंग लाईन काढायचे आहेत. 3 आहेत टॅली मार्कमध्ये. 3 1 2 3 स्टँडिंग लाईन. 5 आहेत 1 2 3 4 आणि 5 लाईन असा बॉक्स करून आपल्याला बॉक्स बनवायचा आहे स्लँटिंग लाईन काढून. त्यानंतर 3 1 2 3. त्यानंतर पुन्हा 135चे 3. त्यानंतर 2 देन 2 1 3 1 2 3 अँड देन लास्ट 5. हां, तर आता यांची काउंटिंग करायचं आहे आपल्याला. 5 इकडेच करूया. 5 5 + 3 8 8 + 1 9 9 + 2 11 11 + 2 13 13 + 3 16 16 + 3 19 19 + 5 24 24 + 3 27 27 + 3 30. तर आपला आन्सर करेक्ट आलेला आहे. तर टोटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 30. हा क्वेश्चन नंबर 2 आहे. इन अ सर्टन कॉलनी देर आर द 50 फॅमिलीज. द नंबर ऑफ पीपल इन एव्हरी फॅमिली इज गिव्हन बिलो. ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी टेबल. तर एक कॉलनी आहे आणि कॉलनीमध्ये राहणारी हे फॅमिलीज आहेत आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये किती लोक राहतात हे आपल्याला दिलेलं आहे इथे. तर काही फॅमिलीमध्ये 1, काही फॅमिलीजमध्ये 2, काही फॅमिलीजमध्ये 3, काही फॅमिलीजमध्ये 4 आणि काहीमध्ये 5. तर आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल इथे बनवायला सांगितलेलं आहे. तर अशी कॉलम आपण बनवून घेऊया. नंबर ऑफ पीपल इन इच फॅमिली, त्यानंतर टॅली मार्क्स अँड फ्रिक्वेन्सी. तर फर्स्ट कॉलममध्ये आपण राईट करूया. सर्वात कमी ज्या घरामध्ये फॅमिलीमध्ये लोक राहतात ते 1 आहे आणि सर्वात जास्तीत जास्त फॅमिलीमध्ये लोक राहणारे किती आहेत तर 5 लोक राहणारे आहेत. तर आपण इथे राईट करून घेऊया. 1 2 3 4 आणि 5. तर आता फर्स्ट काउंट करूया आपण की 1 एका फॅमिलीमध्ये 1 मेंबर राहतात. अशा किती फॅमिलीज आहेत. तर 1 1 1 1 1 फक्त एकच 1 आहे. तर अशी एकच फॅमिली आहे की ज्यामध्ये 1 मेंबर राहतो. 2 मेंबर राहणारे किती फॅमिली आहेत जरा शोधूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and then 13. किती आहेत 13 आहेत. 2 पीपल राहतात, 2 मेंबर्स राहतात. देन 3 नंबर, तर 3 पीपल राहणारे किती फॅमिलीज आहेत. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and then 16. किती आहेत 16. 3 पीपल राहतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती येतात 13. फॅमिलीजमध्ये 4 मेंबर राहतात. आता 5 मेंबर किती फॅमिलीमध्ये राहतात बघूया. 1 2 3 4 5 6 7 फॅमिलीजमध्ये 5 मेंबर राहतात. इथे आपण टॅली मार्क काढून घेऊया. 1 3 आहेत 13 1 2 3 4 5 ने बॉक्स कंप्लीट. 1 2 3 4
5 ने बॉक्स कंप्लीट किती झाले 10 आणि वरती किती राहिले 1 2 3 हे झाले 13. त्यानंतर आता 16चं 1 2 3 4 1 2 3 4 5 5 5 10. पुन्हा एकदा आपण आता असंच बॉक्स काढूया 15 अँड देन 1 सिंगल 16. त्यानंतर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि देन किती राहिले वरती 1 2 3 ते 5 5 10 अँड देन 13 इज इक्वल टू 13. 7 1 2 3 4 5 1 2. तर अशा प्रकारे हा टॅली मार्क्सचा बॉक्स आपला कंप्लीट झाला आहे आणि आपल्याला खालीला लिहायचं आहे टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू किती आहे 13 30 प्लस 7 20 20 प्लस 16 36 36 प्लस 13 49 49 प्लस 1 50. आणि आपल्याला दिलेलंही होतं की 50 फॅमिलीज आहेत म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी करेक्ट आलेली आहे. तर क्वेश्चन नंबर 3 आहे अ डाईस वॉज अ कास्ट 40 टाइम्स अँड इच स्कोर नोट इज अ गिवन बिलो. ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर धिस डाटा. तर एक डाईस आहे आणि ती डाईस खेळली गेली आहे किती 40 टाइम्स. तर प्रत्येक वेळेला किती स्कोअर आला. आता तुम्हाला माहीत आहे की डाईस जे आहे ती त्यामध्ये 6 सरफेस असतात आणि त्यावरती प्रत्येक साईडला प्रत्येक सरफेसवरती वेगळा एक नंबर असतो. म्हणजे 1 आहे 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. आणि ही 40 टाईम खेळली गेली आणि 40 टाईम खेळल्यानंतर प्रत्येक वेळेला किती स्कोअर आला. कधी 2 कधी 1 कधी 5 कधी 6 आणि असा प्रत्येक वेळेला वेगवेगळं आलेलं आहे आणि त्याचंच आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचं आहे. तर चला इथे आपण टेबल बनवून घेतलेलं आहे नंबर ऑफ टाईम डाईस कास्ट अँड टॅली मार्क्स अँड फ्रिक्वेन्सी. तर आता काउंट करूया आपण. तर यामध्ये आपल्याला सर्वात जे छोटा नंबर आहे तो किती आहे 1 आहे आणि सर्वात जास्त कोणता आहे 6 आहे. तर आपण इथे राईट करून घेऊया 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. तर आता टाईम किती वेळा डाईस पडलेली आहे 1 2. तर किती टाईम पडलेली आहे 2 टाईम. तर इथे राईट करून घेऊया 2. त्या 2 टाईम किती वेळा झाल्या पडलेली आहे तर बघूया 1 2 3 4 5 6 7 आणि 8. जेव्हा 8 टाईम खेळली गेली तेव्हा 2 हा नंबर आलेला आहे बरोबर. त्यानंतर 3 नंबर किती वेळा आला बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. जेव्हा डाईस 1 2 3 4 5 6 7 8. तर किती टाईम 8 टाईम 4 हा नंबर आला होता. ठीक आहे. त्यानंतर 5 1 2 3 4 5. तर 5 1 2 3 4. आता टॅली मार्क काढूया 2 1 2 स्टँडिंग लाईन 8 1 2 3 4 5 and then 1 2 3 8. आता 13 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 6 7 आणि 8 म्हणजे हे किती झाले 13. नंतर 8 1 2 3 4 5 6 7 8. देन 5 टाईम 1 2 3 4 देन 5 आणि 4 1 2 3 4.
तर हा आपला फ्रिक्वेन्सी टेबल झालेला आहे. तर इथे राईट करूया आपण टोटल फ्रिक्वेन्सी. लास्ट क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ चपातीज दॅट 30 चिल्ड्रन इन अ हॉस्टेल नीड ॲट एव्हरी मील इज गिवन बिलो. मेक अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर दिस स्कोर. द नंबर ऑफ चपातीज दॅट 30 चिल्ड्रन, 30 मुलं आहेत एका हॉस्टेलमध्ये आणि त्यांना एका वेळेला किती चपाती लागतात तर ते खाली दिलेले आहे. आणि तर इथे 3, 2, काही मुलांना 1, काही मुलांना 2, काहींना 3, काहींना 4, काहींना 5 चपाती लागतात. तर नंबर ऑफ चपाती, टॅली मार्क अँड फ्रिक्वेन्सी. तर चपातीज किती आहेत, काहींना 2, काहींना 3, काहींना 4 आणि काहींना 5 चपाती लागतात. 9 मुलं आहेत की ज्यांना किती 2 चपाती लागतात. 10 मुलं आहेत त्याच्यामध्ये की ज्यांना 3 चपाती लागतात. आणि 8 मुलं आहेत ज्यांना 4 चपाती लागते. आणि 3 मुलं आहेत ज्यांना 5 चपाती लागतात. आणि आता आपण यांची काउंटिंग करूया. 3 + 8 11, 11 + 10 21, 21 + 9 30. तर आपले टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आलेला आहे 30. आणि अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू. बाय.